खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा. आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांच्या अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानी यांचा आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानी यांकडे कैफियत. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाईल्स मला आणून दिल्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईल्समधला तपशील गुलदस्त्या. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. हत्येच्या आधी महिलेनं उठाबशा काढायला लावल्याचाही आरोपीचा जबाब. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम. जेलमध्येच कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला. कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. सप्टेंबरमध्ये वयाची 75 गाठणारे मोदी निवृत्त होतील. संजय राऊतांची भविष्यवाणी. सरसंघचालक आणि मोदींच्या भेटीवरही बोट. मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिला. तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातल्या बँकेतही धडक. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार. विधेयकावर 8 तास होणार चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून काँग्रेसचा सभात्याग. वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार. फडणवीसांचं आव्हान. तर अंबादास दानवेंचं फडणवीसांना उत्तर. भंडाऱ्यामधली भेसळ रोखा. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचं राज्य सरकारला पत्र. भेसळीच्या भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात अशी तक्रार. राज्यभरात लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळात मंजुरी. केवळ इलेक्ट्रिक आणि वरून कव्हर असलेल्या दुचाकींनाच परवानगी मिळणार. ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी. तर कोल्हापूर साताऱ्यात गारपीट. अवकाळीमुळे शेतपिकाचं नुकसान. जनजीवनावरही परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.